अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तर 1 जानेवारी 2025 आपलं नवीन इंग्लिश वर्ष सुरू होणार आहे. 2024 हे वर्ष काही जणांना खूप चांगलं गेलं असेल आणि काही जणांना ते अतिशय वाईट गेलेलं असेल. तर 2025 हे जे येणारं वर्ष आहे ते सर्वांना सुख, शांती, समृद्धी, भरभराटी, ऐश्वर्य, वैभव, आरोग्य, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं असं हे वर्ष जावं. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, प्रत्येकाला देवाचा आशीर्वाद मिळावा, प्रत्येकासोबत स्वामींचा कृपाशीर्वाद कायमस्वरूपी राहावा अशी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते. भले आपल्याला 2024 हे चांगलं गेलेलं असेल, तशीच 2025 हे आपल्याला चांगलं जावं अशी प्रार्थना तुम्हीसुद्धा सर्वांनी देवाकडे करा. आणि ज्यांच्यासाठी 2024 हे खूप वाईट गेलेलं आहे त्यांनी 2025मध्ये ही सगळी संकट आपल्यावर येऊ नये, या संकटांपासून आपलं रक्षण व्हावं, वर्षभर स्वामींची कृपा आपल्यावरती अखंड राहावी आणि या संकटांचा सामना करण्याची शक्ती आपल्याला मिळावी, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी आपल्याला काही स्वामी सेवा करायच्या आहेत. तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा या सेवा करून त्याचे अनुभव घ्या. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन इंग्लिश वर्ष जे आहे ते आपण जास्त करून साजरी करत नाही. ज्याला करायचे ते करत असतात. आपण जास्त करून आपला गुढीपाडवा जेव्हा येतो तेव्हा आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष जे असतं ते आपण जास्त मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो. तर बरेचसे जण काय करतात, 31 डिसेंबरची पार्टी करतात. 31 डिसेंबरला सगळे फ्रेंड्स एकत्र येतात, डीजेवरती गाणी लावून नाचतात, डिनरला जातात, खूप सारा एन्जॉय करत असतात. पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी हे फक्त आपलं एक एंटरटेनमेंट आहे. आपल्याला फक्त एक मनोरंजन म्हणून आपण या गोष्टी करतो. पण या सगळ्या गोष्टींबरोबर आपल्याला त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे. आणि जो व्यक्ती आध्यात्मिक सेवा करून नवीन वर्षाची सुरुवात करतो त्याला संपूर्ण वर्ष हे सुखाचं जातं. त्याच्यावरती संपूर्ण वर्षभर स्वामींची अखंड कृपा राहते. प्रत्येक संकटाशी लढण्याची आपल्याला ताकद मिळते, आपल्या इच्छापूर्ती होते. आपल्यासाठी येणारं जे वर्ष आहे ते सुखाचं, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, भरभराटी, यश, प्रगती या गोष्टींचं जातं. तर त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गोष्टींची जोड या नवीन वर्षाला द्यायची आहे. आता ते कसं बघा, 31 डिसेंबर जेव्हा आहे तेव्हा प्रत्येक स्वामी मठामध्ये, केंद्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा केली जाते. तिथे सामूहिक सेवा असते. तिथे जाऊन तुम्ही सहभागी झाला आणि ही सेवा केली तरी तुमचं नवीन वर्षाची अध्यात्माची जोड तुम्हाला मिळणार आहे. पण प्रत्येकाला जाणं, मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन तिथे पारायण करणं शक्य होत नाही. तर अशावेळी तुम्ही घरामध्ये ही सेवा केली तरीही चालणार. आता सेवा काय करायची, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता जसं आपण सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन करतो त्याचप्रमाणे तुम्ही 31 डिसेंबरला शक्य असेल तर रात्री 12 वाजता स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करू शकता. म्हणजे 1 ते 21 अध्याय जे आहे त्याचं पूर्ण एक पारायण तुम्हाला करायचं आहे. पण ठीक आहे, आता रात्री 12ला बसलं की खूप वेळ होणार. मग तुम्ही 31 डिसेंबरच्या पूर्ण दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा. 11 माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा आणि 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा. म्हणजे जी नित्यसेवा म्हणून आपण स्वामींची सेवा करतो ती सेवा तुम्हाला 31 डिसेंबर या दिवशी करायची आहे. ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, विश्वास ठेवा. स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करा की येणारं जे नवीन वर्ष आहे ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, इच्छा पूर्ण होऊ द्या. संकट आली तर त्याच्याशी लढण्याची शक्ती द्या. संकट येणार नाही असं करा. त्याचप्रमाणे सर्वांना निरोगी ठेवा. अशी जी काही तुमची प्रार्थना आहे ती तुम्ही करायची आहे आणि या सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने काय होतं माहिती आहे, आपल्या मनाला प्रसन्नता वाटते. मनामध्ये जे नको असणारे विचार आहेत ते विचारही आपल्या मनामध्ये येत नाही. सतत सकारात्मकतेची भावना, पॉझिटिव्हिटी आपल्या मनात राहते. घरामध्ये सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात आपण आध्यात्मिक जोड देऊन केली तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तिचा वास आपल्या घरावरती कायमस्वरूपी राहतो. स्वामींची अखंड कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर वर्षभर राहते. तुम्ही ही सेवा करून पहा. 31 डिसेंबरला तुम्ही ही सेवा करा. बघा तुमचं येणारं जे वर्ष आहे ना ते किती छान जाईल. तुम्ही ही सेवा करून पहा आणि अनुभव घ्या की खरंच या सेवेने 2025 हे वर्ष माझ्यासाठी
किती छान गेले. तुम्ही स्वतः कमेंट कराल की ही सेवा आम्ही 2024च्या शेवटच्या दिवशी केली होती आणि 2025 वर्ष हे आमच्यासाठी खूप छान गेले. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वच जण अध्यात्माची जोड देऊन या वर्षाचं स्वागत करतील. मी तुम्हाला असं म्हणत नाही की 31 डिसेंबरची ज्या पार्टी वगैरे तुम्ही करता ते चुकीचं आहे. प्रत्येकाची एक एन्जॉयमेंटची एक वेगळी वेगळी पद्धत असते. तुम्ही जसं एन्जॉयमेंट करता तसं करा, फक्त अध्यात्माची जोड त्याला द्या. तुम्ही घरीसुद्धा छान छान स्वयंपाक करून सगळे घरातले तुमचे एकत्र बसून सगळ्यांशी टाईम स्पेंड करू शकता, गप्पा मारू शकता. सगळ्यांच्या एकत्र जेवण्याचा जो वेगळाच आनंद असतो, सगळेजण एकत्र बसून जेवणं, गप्पा मारणं, मन मोकळेपणाने घरातल्या गोष्टींमध्ये एन्जॉय करणं, वेगवेगळ्या गेम्स खेळणं, यासुद्धा एंटरटेनमेंट तुम्ही 31 डिसेंबरच्या रात्री आपल्या घरातल्या व्यक्तींसोबतही करू शकता. फक्त बाहेर जाऊन करणं म्हणजेच एन्जॉयमेंट असते असं काहीही नाही आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्या सेवा नक्की करा, त्याचे अनुभव घ्या. स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.